Hello friends, welcome back to my channel. Standard 3rd, subject English. Today's topic name is Days of the Week. Days म्हणजे दिवस. कशाचे दिवस? वीक म्हणजे आठवडा. आठवड्यांचे दिवस. Days of the week. Listen, repeat and recite. ऐका, म्हणा आणि इतरांना म्हणून दाखवा. रिसाइट म्हणजे म्हणून दाखवणे. बघा, ही पोएम आहे. ही पोएम आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट. Salman Grundy, born on a Monday, Christian on Tuesday, married on Wednesday, took ill on Thursday, worse on Friday, died on Saturday, buried on Sunday. That was the end of Salman Grundy. Salman Grundy, born on a Monday, Christian on Tuesday, married on Wednesday, took ill on Thursday, worse on Friday, died on Saturday, buried on Sunday. That was the end of Salman Grundy. ओके, तर बघा, सॅल्मन ग्रँडी नावाचा एक माणूस असतो. ओके, जसं तुमचं नाव असतं का नाही, शुभम, धनश्री वगैरे अशी तुमची जशी नावे असतात, तसंच सॅल्मन ग्रँडी नावाचा हा एक माणूस असतो. त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. बॉर्न ऑन अ मंडे. बघा, मंडे म्हणजे काय? सोमवार. ओके, आठवड्यातील पहिला वार, मग तो मंडे, सोमवार. बॉर्न ऑन अ मंडे. बॉर्न म्हणजे जन्म घेणे किंवा जन्माला येणे. बघा, बॉर्न म्हणजे जन्म घेणे. तर हा सॅल्मन ग्रँडी सोमवारी जन्माला आला. मंडे म्हणजे सोमवार. ओके, बॉर्न ऑन अ मंडे. नेक्स्ट, ख्रिस्टन ऑन ट्यूजडे. बघा, ख्रिस्टन म्हणजे नाव ठेवणे. आपल्या घरी जसं बाळ जन्माला आल्यावर त्याचे नाव ठेवतात, अशा विधीला आपण काय म्हणतो? बारसे. ओके, सो ख्रिस्टन म्हणजे नाव ठेवणे. त्याचे ट्यूजडे म्हणजे मंगळवार. ट्यूजडे म्हणजे मंगळवार. तर मंगळवारी त्याचे नाव ठेवले जाते. ख्रिस्टन ऑन ट्यूजडे. मॅरिड ऑन वेनसडे. बघा, मॅरिड म्हणजे लग्न होणे किंवा विवाह होणे, त्याला मॅरिड म्हणतात. वेनसडे म्हणजे बुधवार. ओके, वेनसडे म्हणजे बुधवार. तर मॅरिड म्हणजे लग्न होणे, त्याचे बुधवारी लग्न होते, विवाह होतो. टूक इल ऑन थर्सडे. टूक इल म्हणजे आजारी पडणे. ओके, टूक इल म्हणजे आजारी पडणे. ऑन थर्सडे म्हणजे गुरुवारी. गुरुवार. थर्सडे म्हणजे गुरुवार. गुरुवारच्या दिवशी तो आजारी पडतो. पहा, या पहिल्या फोटोमध्ये बघा, ह्या फर्स्ट पिक्चरमध्ये मंडे लिहिला आहे. सो मंडे म्हणजे सोमवारी. सोमवारी तो जन्माला आला. इथे ते लहान बाळ दिसत आहे ना, सो मंडेला तो बॉर्न झाला म्हणजे जन्म घेतला. नेक्स्ट बघा पिक्चर, इथे ट्यूजडे लिहिला आहे. ख्रिस्टन ऑन ट्यूजडे. इथे त्याने नाव ठेवले. त्याचे काय नाव ठेवण्याची विधी झाला, बारसे झाले. ओके, सो ट्यूजडे म्हणजे मंगळवार. नेक्स्ट पिक्चर बघा, वेनसडे. तर मॅरिड ऑन वेनसडे म्हणजे वेनसडेला बुधवारी त्याचे लग्न झाले. बघा, इथे त्याची नवरी दिसत आहे का नाही, सो वेनसडे बुधवारी त्याचे लग्न झाले, मॅरिड झाला तो. नेक्स्ट, टूक इल ऑन
थर्सडे गुरुवारी तो आजारी पडला. बघा टूक इल म्हणजे आजारी पडणे. सो थर्सडेला त्याचे बघा चेहरा खूप थकलेला आहे, तो आजारी पडला. नेक्स्ट इज वर्स ऑन फ्रायडे. फ्रायडे म्हणजे शुक्रवार आणि वर्स म्हणजे तब्येत अजूनच त्याची खराब झाली, म्हणजे खूपच तब्येत त्याची अगदी त्याला खूपच आजारी पडला तो, त्याची तब्येत अगोदरपेक्षा आणखीच खराब झाली. सो अशा वेळेस वर्स हा वर्ड वापरतात. तर इथे ह्या चित्रामध्ये बघा फ्रायडेला त्याची तब्येत खराब झालेलं चित्र दिसत आहे आणि तो आराम करत आहे, झोप घेत आहे. सो नेक्स्ट इज डाईड ऑन सॅटरडे. सॅटरडे म्हणजे शनिवार. ओके, सो डाईड म्हणजे मरण पावणे. मग सॅटरडेला शनिवारी तो मरण पावतो. ओके. बरीड ऑन संडे. बरीड म्हणजे बघा प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये माणूस मरण पावल्यानंतर त्याला अंत्यविधी दिला जातो. मग काही जण लाकडावर वगैरे ठेवून त्यांना जाळतात किंवा काही जण खड्डा खोदून त्यांना जमिनीखाली पुरतात. अशा वेळेस त्या स्थितीला बरीड असे म्हणतात. मग हा मरण पावतो. आणि संडे म्हणजे रविवारी. बरीड ऑन संडे. संडेला त्याला दफन केले जाते, म्हणजे जमिनीखाली पुरले जाते. यालाच बरीड म्हणजे दफन करणे असे म्हणतात. ओके. बरीड ऑन संडे. दॅट वॉज द एंड ऑफ सॅल्मन ग्रँडी. असा ह्या सॅल्मन ग्रँडीचा शेवट होतो. एंड म्हणजे शेवट होणे, अंत होणे. ओके. दॅट वॉज द एंड ऑफ सॅल्मन ग्रँडी. हा सॅल्मन ग्रँडीचा असा शेवट होतो. ओके. सो वी कॅन रिपीट धिस पोएम. सॅल्मन ग्रँडी बॉर्न ऑन अ मंडे. इथे मी डेज ऑफ द वीक मराठीमध्ये लिहून ठेवते, म्हणजे तुम्हाला ते समजण्यास सोपे जाईल. सी हिअर. बघा मंडे म्हणजे सोमवार, ट्यूजडे मंगळवार, वेनसडे बुधवार, थर्सडे गुरुवार, फ्रायडे शुक्रवार, सॅटरडे शनिवार अँड संडे लास्ट वन संडे इज रविवार. अशा प्रकारे मी इथे हे मराठीतून तुम्हाला समजण्यासाठी हे वर्ड्स लिहिलेले आहेत. आणि या वर्ड्सचे देखील तुम्ही मराठीतून अर्थ नोटबुकमध्ये लिहून घ्या. बॉर्न म्हणजे जन्माला येणे, जन्म होणे. ख्रिस्टिन म्हणजे नाव ठेवणे, बारसे. मॅरिड विवाह होणे, लग्न होणे. टूक इल म्हणजे आजारी पडणे. वर्स म्हणजे तब्येत खूपच खराब होणे, आजारी पडणे. डाईड म्हणजे मरण पावणे. बरीड म्हणजे दफन करणे. ओके. अँड लास्ट एंड म्हणजे शेवट होणे, अंत होणे. ओके. सॅल्मन ग्रँडी बॉर्न ऑन अ मंडे, ख्रिस्टिन ऑन ट्यूजडे, मॅरिड ऑन वेनसडे, to kill on Thursday, worse on Friday, died on Saturday, buried on Sunday. That was the end of Salmon Grandi. That was the end of Salmon Grandi. Okay, poem is finished. Thank you friends. Like, share and subscribe my channel. Bye bye.